नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे या सिरीज मधील आजचा दिवस आहे 43वा आणि आज आपण एका बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत. हे बुरशीनाशक आपण रब्बी पीक असो किंवा खरीपाचं असो यामध्ये कोणत्याही पिकांवरती वापरू शकतो. हे पिकं कोणते आहे? आता जो हंगाम चालू आहे आपला रब्बीचा, या रब्बी मधील जे कांदा असो, लसूण असो, द्राक्ष असो, बटाटे, टोमॅटो ह्या पिकांमध्ये ह्या बुरशीनाशकाचा वापर आपण करतो. कोणते रोग आल्यानंतर हे बुरशीनाशक वापरावं, त्याचं प्रमाण किती, त्याच्यामधील घटक कोणता, ते काम कसं करतं, फायदेशीर आहे की नाहीये, हे सर्व आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर आजचे जे बुरशीनाशक आहे याचं नाव काय आहे मित्रांनो? तर हे बघा, रिव्हर्स. याचं नाव आहे रिव्हर्स आणि बनवलेलं आहे कोणी? सिंजेंटा कंपनीने. सिंजेंटा कंपनीचे जे काही केमिकल कॉम्बिनेशन कंपोजिशन्स आहेत, म्हणजे दोन घटक जर एकत्र केले त्यानंतर ही क्वालिटी मेंटेन ठेवणं किंवा सिंगल घटक जर असेल तर त्याची ही क्वालिटी मेंटेन ठेवणं, त्याची क्यूसी आपण जे म्हणतो क्वालिटी चेक करणं, क्वालिटी कंट्रोल असो, क्वालिटी अशुरन्स असो, प्रत्येक औषधाचं केमिकल कंपोजिशनचं क्वालिटी वगैरे चेक करणं जे आहे हे सिंजेंटाकडे छान आहे, ते मेंटेन ठेवलेलं आहे. कुठेही रिझल्ट न येणारं औषध मला आजपर्यंतही माझ्या अनुभवात दिसलेलं नाहीये. सगळ्या औषधांचे रिझल्ट सिंजेंटाचे छान येतात. आता हे जे रिव्हर्स बुरशीनाशक आहे मित्रांनो, या बुरशीनाशकाचा मोड ऑफ ऍक्शन कोणता, म्हणजे काम करण्याची कार्यप्रणाली कशी मित्रांनो? तर हे बघा, त्याची मोड ऑफ ऍक्शन जे आहे ट्रान्सलेमिनर आहे. आता ट्रान्सलेमिनर म्हणजे काय मित्रांनो, की जर आपण सपोज उदाहरणार्थ हे जर झाडाचं पान असेल, आता मी समजा तुम्हाला सांगतो हे जर झाड आहे असं उदाहरणार्थ तुम्ही जर समजलं, हे फक्त समजा तुम्ही हे झाड आहे बरोबर, इथे जर औषध पडलं, इथं जर तुम्ही फवारणी केली पानांवरती, तर हे पान आहे, इथं जर औषध पडलं तर पानाच्या खालच्या बाजूने देखील त्याचं पर्क्युलेशन होतं, ताबडतोब त्याचं पर्क्युलेशन होतं बरोबर. आता ट्रान्सलेमिनर म्हणजे काय, की झाडाच्या वरून जर आपण औषध मारलं पानाच्या वरून तर ते पानाच्या खाली उतरतं, हे झालं तुमचं ट्रान्सलेमिनर. आता दुसरी गोष्ट काय, की ह्या औषधाचा घटक कोणता आहे मित्रांनो, म्हणजे जो घटक आहे त्याचा ग्रुपही बघणार आहोत आपण. आता घटक जो आहे तो आहे मॅन्डिप्रोपामाइड 23.4% एसचे फॉर्म्युलेशन. काय बोललो मी? मॅन्डिप्रोपामाइड. काय? मॅन्डिप्रोपामाइड हा जो घटक आहे या बुरशीनाशकामध्ये आपल्याला बघायला भेटतो. बुरशीनाशक कोणतं? रिव्हर्सचं. रिव्हर्स नावाचं बुरशीनाशक आहे, मॅन्डिप्रोपामाइड 23.4% भेटतं. आता हे जो घटक आहे याचा ग्रुप कोणता? कार्बॉक्सिलिक ऍसिडमाइड्स. काय? कार्बॉक्सिलिक ऍसिडमाइड्स या ग्रुपशी बिलॉंग करतो मॅन्डिप्रोपामाइड बरोबर. ग्रुपचं नाव विसरा, मॅन्डिप्रोपामाइड 23.4% रिव्हर्स मध्ये भेटतं. आता लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी काय मित्रांनो या औषधासोबत? लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी बरोबर. आता समजा झाडाचं पान काढतो मी, हे उदाहरणार्थ झाडाचं पान आहे, वाकडं आहे थोडंसं, तुम्ही समजा याला पान, की हे पान आहे. आता लॉक अँड फ्लो म्हणजे काय? औषध मारलं, औषध इथं पडलं बरोबर. आता हे औषध फ्लो होणार म्हणजे काय? इकडं पसरत चालणार, इकडं पसरणार, पूर्ण पानामध्ये पसरणार, पानाच्या खालच्या बाजूने पसरणार, ही झाली फ्लो बरोबर. आता लॉक, ज्या वेळेस आपण औषध फवारतो त्यावेळेस ते फ्लो होतं आणि मेणासारखं घट्ट तयार होऊन हे पूर्ण पानाला खालनं वरनं चारी बाजूनं त्याचं एक चिकट असं थर तयार करतं, एक लेअर तयार करतं. हे झालं तुमचं लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी. काय सांगितलं मी? ज्या वेळेस आपण औषध मारतो पानावरती पडतं त्यावेळेस ते पूर्ण पानावरती पसरतं, हे झालं तुमचं फ्लो. आणि लॉक म्हणजे काय, की मेणासारखं एक घट्टपणा त्याला येतो आणि ते चिटकून बसतं. त्यामुळे काय भेटतं? दीर्घकाळ नियंत्रण भेटतं मित्रांनो, कारण काय घट्ट धरून बसलेलं आहे ते. आणि लॉक होतं म्हणजे काय, की ते पानाला लवकर सोडत नाही बरोबर. त्यामुळे म्हणजेच काय, 15 मिनिटं जरी झाले तुम्ही औषध मारलं, कोणतं रिव्हर्स हे बुरशीनाशक मारलं, 15 मिनिटं जरी झाले तरी तुम्हाला पाऊस आला धुवून जाणार नाही. हा झाला त्याचा रेन फास्टनेस. किती आहे? 15 मिनिटं. का बरं? काय? लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी. यामध्ये तुम्हाला स्टिकर जे आपण स्टिकी एलिमेंट म्हणतो बाहेरून टाकायची गरज नाही रिव्हर्स मध्ये, कारण काय? लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी त्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. रेन फास्टनेस 15 मिनिटं आहे. जलद परिणाम भेटणार, कारण काय? लगेच फ्लो झालेलं आहे ते. इथं पडलं तरी इकडं फ्लो झालं, चारी बाजूनं पसरलं. आणि ट्रान्सलॅमिनर पण आहे, पानाच्या वरनं टाकलं खालनं पण गेलं, त्याचा फवारा चारीकडे पसरतो, पूर्ण पानाला ऑटोमॅटिक कव्हर करतं ते. लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी ही आहे मित्रांनो. आता याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो? 1 मिली प्रति लिटर ना घ्या. किती घ्या तुम्ही? जर पंप तुमचा 15 लिटरचा असेल तर तुम्ही औषध किती घ्यायचं? 15 मिली घ्यायचं. किती? 15 मिली. जर तुमचा पंप 20 लिटरचा असेल तर औषध घ्या 20 मिली. जर तुम्हाला एकरी 200 लिटर पाणी वापरायचं असेल तर तुम्हाला 200 मिली औषध घ्यावं लागेल. लॉक अँड फ्लोचं टेक्नॉलॉजीचं औषध आहे, स्टिकर टाकायची गरज नाही. मॅन्डिप्रोपामाइड 23.4% घटक आहे, खूप छान रिझल्ट देणार आहे. आता तुम्हाला हे झालं, औषध माहित झालं, त्याचा घटक माहित झाला, मोड ऑफ ऍक्शन माहित झाली, रेन फास्टनेस स्टिकर टाकायची गरज नाही, हे सगळं माहित झालं मित्रांनो. आता काय माहिती करून घ्यायचं, की
हे औषध कधी मारायचं? जर तुमच्या पिकावरती करपा असल, काय बोललो मी, करपा असल, जर माझा कांदा आहे, ही माझी जमीन आहे, ही कांद्याची पात आहे, याच्यावरती करपा दिसत आहे, तर त्यावेळेस करपा कोणता राहतो? जांभळा करपा असो, बरोबर, त्यानंतर तपकिरी करपा असो, काळसर करपा असो, या तीनही करप्यांवरती हे काम करतं. आता जांभळा करपा आहे तो कोणत्या बुरशीमुळे येतो? तुमची अल्टरनेपुरी नावाची बुरशी असते त्याच्यामुळे येतो. आता काळा करपा कुठल्या बुरशीमुळे येतो? तुमचा काळा करपा कोलेटोट्रियम नावाच्या बुरशीमुळे येतो. त्यानंतर तुमचा येतो तपकिरी करपा, तो येतो तुमच्या स्टेमफिलियम नावाच्या बुरशीमुळे, बरोबर. ह्या तीनही बुरशांना मारण्याचं ठोकण्याचं काम कोण करतं? हे रिव्हर्स करतं. कारण काय की रिव्हर्स मध्ये आहे मॅन्डिप्रोपामाइड 23.4%, 10-5%, 15% नाही, डायरेक्ट 23.4% भेटतं, बरोबर. कांदा असेल करप्याला मारा, बरोबर. काकडी असेल करपा होतो त्याच्यावरती मारू शकतो. आता डावणीसाठी हे काम करतं. तुम्ही द्राक्ष, बटाटा, टोमॅटो या सारख्या सर्व पिकांवरती मारू शकता. तुम्ही औषध आणलं, घटक माहिती तुम्हाला, मॅन्डिप्रोपामाइड 23.4% आहे. त्याचे फीचर्स माहिती, लॉक अँड फ्लो टेक्नॉलॉजी, त्याच्यासोबत स्टिकर टाकू नका मित्रांनो, व्यर्थ खर्च करू नका. रेन फास्टनेस पण आहे, पावसाळ्यातही मारता येतो तुम्हाला. आता ह्या दिवसातही जरी अवकाळी पाऊस वगैरे झाला तरी तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही. 15 मिनिटांनंतरही तुम्ही मारल्यानंतर पाऊस आला तरी धुवून जाणार नाही. आता करप्यावरील बुरशी मारल्या तुम्ही, अल्टरनेरियम मारली, कोलेटोट्रियम मारली, स्टेमफिलियम मारली, डावणीसाठी प्रतिबंधक आहे. आता काय करायचं? आता एक लाईक मारायचं, आणि मित्रांनो लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन जो आहे नोटिफिकेशनचा बेल आयकॉन, त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी पुढचं व्हिडिओ जर टाकलं तर तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला येऊन जाईल. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला विचारा, काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. पुढील औषधाबद्दल माहिती लागत असेल तरी कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद मित्रांनो.